मित्रांनो, वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा, पांडुरंगाची सेवा याच्यापेक्षा वेगळी असूच शकत नाही। याची प्रचिती वाळवंटामध्ये आपल्याला बघायला मिळते। आपल्या सोबत आहेत आरोग्य सेवक। माऊली, आपलं नाव सांगा ना। राजाराम विठोबा सोले। ओके, आपण कुठून आलात? मावळ तालुक्यातून आलेले आम्ही। ओके, आणि आपण वारकऱ्यांची सेवा करतायत, ज्यांना काही दुखापत होईल त्याच्यावर आपण मलमपट्टी करतायत, औषधे देतायत, गोळ्या देतायत। वारकऱ्यांची सेवा करताना आपल्याला कसा आनंद वाटतोय? खूप आनंद वाटतो आम्हाला, खूप बरं वाटलं। पांडुरंगाची सेवा होती असं आम्हाला, वारकरी सेवा केली की पांडुरंगाची सेवा होती असं आम्हाला वाटायला। वा वा। आणि किती वर्ष झाली आपण हे अविरत कार्य करताय? 5 वर्ष झाले अविरत कार्य चालू आहे। ओके, 5 वर्ष झाली। रामकृष्ण हरी माऊली। जय हरी। जय हरी। डॉक्टर, आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आलात ते आम्हाला सांगा। आम्ही वारकरी संप्रदाय मावळ तालुक्यात आहोत, जिल्हा पुणे। आम्हाला खूपच आनंद होतोय की आम्ही वारकरीचे आज सेवेकरी झालेलो आहे। क्या बात आहे। पंढरनाथ महाराजांची आमची एवढी कृपा आहे। आजपर्यंत आम्ही फक्त निस्वार्थ भावने सेवा करायची हेच आमचा उद्देश आहे। आम्ही पिंपरी चिंचवड, माझं नाव डॉक्टर ईश्वर जाधव। आम्ही स्पर्श आणि स्टार हॉस्पिटलच्या संयोजनाने आम्ही हा इथं वारकरी संप्रदाय एकत्र येऊन मेडिकल चेकअप कॅम्प घेतोय। मला सांगा डॉक्टर, आतापर्यंत किती लोकांना आपण औषधं किंवा मलमपट्टी केलेली आहे? याच्या आधी पण आम्ही संत तुकाराम महाराजांनी पालखीमध्ये तेव्हा पण आम्ही 5-6 दिवस घेतलो कॅम्प, आणि आज पण आम्ही इथं कॅम्प लावलेला आहे। जवळपास 250-300 पेशंट आम्ही जस्ट बघितले। वा। तेव्हा आम्हाला खूप छानपणे खूप छान आनंद फील होते। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या सोबत महिला भगिनी कर्मचारी सुद्धा आहेत, कारण संपूर्ण वारीमध्ये आपण पाहिलं पोलीस मित्रांच्या खांद्याला खांद्या लावून महिला पोलीस कर्मचारी ही रात्रंदिवस या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून झटत आहेत। अशाच आरोग्य सेविका म्हणून आपल्याकडे महिला भगिनी आहेत। महिला म्हणून या वारीकडे आपण कसं बघतात? तुम्हाला काय वाटतं या वारी निमित्ताने? महिला म्हणून मी आज रात्री 1:30 वाजता आले। वा। 1:30 वाजता आल्याच्या नंतर मी असा अनुभव घेतला की वारी कोणाच्याही नशिबात नसते, ती ज्याच्या नशिबात असते ती आता आपण अनुभव घेतोयच आहे। तर समोर मी पाहतीये पूर्ण वारकरी संप्रदाय आपल्या समोर आहे, त्यात महिला भगिनी जास्त प्रमाणावर आपल्याला उत्साह साजरा करताना बघायला मिळत आहेत। वा। या वर्षी म्हणजे आता काय झालंय, सध्याची परिस्थिती आजची ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये धो आणि मुसळधार पाऊस सुरू आहे, पूर परिस्थिती आहे। पण दुर्दैवाने सोलापूरमध्ये पाऊस नाहीये। तर पांडुरंगाकडे आपण नक्की काय मागाल? पांडुरंगाकडे एकच विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्र आहे, तर त्या महाराष्ट्रात शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याचं पीक चांगल्या प्रकारे आपल्याला उगवलं पाहिजे। त्यासाठी भरघोस असा पाऊस आपल्याला या महाराष्ट्राला जास्त प्रमाणात मिळाला पाहिजे, एवढीच मी या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आणि इथंच थांबते। धन्यवाद। नक्कीच, कारण वारकऱ्यांमधील 90% हा शेतकरी भाग आहे, आणि शेतकरी असल्यामुळे शेतकरी समाधानी जर झाला तर पांडुरंग खुश होईल। या वर्षीचा पाऊस नक्की पडेल। मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे सचिव या ठिकाणी आहेत। माऊली, आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आलात? माझे नाव हरिभक्तपरायण रामदास गणपत पडवळ। मी मावळ तालुक्यातून कारला इकरा या ठिकाणी आलेलो आहे। आमचं मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ अनेक उपक्रमामध्ये सतत सहभागी असतं। त्यामध्ये वारकरी सेवा हा महत्त्वाचा भाग आम्ही मानतो, आणि गेली 5 वर्ष मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा घडावी या दृष्टिकोनातून वारकऱ्यांचं आरोग्य त्यांच्या घरी जाईपर्यंत अतिशय सुदृढ असावं या उद्देशाने मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण नंदकुमार बसे, तसेच आमच्या वारकरी सेवा समितीचे मावळ तालुका अध्यक्ष हरिभक्तपरायण राजाराम आसवले, तसेच आम्हाला जो आधारस्तंभ म्हणून ज्यांची प्रेरणा आहे ते स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर अमित वाघ आणि हरिभक्तपरायण रमेश सिंहजी व्यास, लोणाळा येथील A1 चिकीचे डायरेक्टर यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्स दिली, आणि त्या ॲम्ब्युलन्सचा आम्ही पुरेपूर रुग्णसेवा करण्यासाठी या वारीमध्ये पुण्यापासून तर पंढरपूरपर्यंत आम्ही दोन्ही माऊली आणि तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांना ही सेवा देत असतो। मोफत औषध वाटप, तसेच रुग्णसेवा, त्यांना पुन्हा कोणाला गरज असेल तर दवाखान्यामध्ये त्यांना पोहोचवायचं, त्यांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यायची आणि पुन्हा दिंडीमध्ये सोडायचं। जास्त सिरियस पेशंट असेल तर त्यांना घरपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो। अशा प्रकारची सेवा, तसेच वारकरी चालताना त्यांच्या गुडघ्यांना, बोटांना, हाडांना जो त्रास होतो त्यासाठी आमचे जे सहकारी आहेत, मारुती देवकर असतील, हरिभक्तपरायण
आमचे बाळासाहेब देशमुख असतील, हे स्वतः वारकऱ्यांच्या गुडघ्यांना औषध लावून मालिश क्या करतात. बात आहे. अशा प्रकारची सेवा आम्ही संपूर्ण वारीत करत असो. वा वा, खरंच हे कार्य ईश्वराच्या जवळ जाण्याचं कार्य आहे. कारण बुजुर्ग लोक आणि अंध अपंगांची सेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वराच्या जवळ जाण्याची सेवा मानली जाते. आपल्या कार्याला आमच्या चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपलं हे कार्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत 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 वाढतच जावं हीच आपल्याला शुभेच्छा. आपण धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद माऊली, थँक्यू.